आईचे किचनमध्ये सदिशा स्वागत करत आहे। आज मी घरगुती सांबर मसाला कसा करायचा आहे ते मी आता दाखवत आहे। हा मसाला खूप छान आणि टेस्टी होतो। तर त्यासाठी मी घेतलेले आहे हे पहा, 5 टेबलस्पून म्हणजे अर्धी वाटी उडदाची डाळ, 5 टेबलस्पून म्हणजे अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आणि 3 टेबलस्पून म्हणजे पाव वाटी मेथी दाणा घेतलेला आहे आणि हा अडीच टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत आणि हे 1.5 टेबलस्पून मिरे घेतलेले आहेत आणि 3 तुकडे घेतलेले आहेत 1-1 इंचाचे पातळ असे दालचिनीचे आणि हे 2 इंचाचे तुकडे हे सुंठ घेतलेली आहे। आणि आता यामध्ये मी तिखट घालणार आहे। मिरच्या घालत असतात पण माझ्याकडे मिरच्या नाही घालणार मी। आज मी लाल तिखटच घालणार आहे। हे लाल तिखट आणि हळद घालणार आहे रंगासाठी। एवढी अर्धी पाव वाटी हळद घालणार आहे। आणि आता मी हे सर्व एक एक करून भाजून घेते आणि हा मसाला सांबरसाठी, वरणसाठी, तिखट यासाठी खूप छान होतो। तुम्ही सुद्धा असा मसाला करून पहा आणि हा डब्यामध्ये भरून ठेवा, बरणीमध्ये काचेच्या। हा महिनाभर, हे 5-6 महिने हा मसाला छान राहतो। आता मी हे असं थोडं भाजून घेते। तेलाची गरज नाही आहे पण माझी ही थोडीशी तेलाची कढई असल्यामुळे मी त्याच्यातच टाकले आहे। आता वरतून काही तेल घालणार नाही आहे। असं मूठशेक भाजून घ्यायचं आहे हे सर्वच। आपला मसाला भाजून झालेला आहे। सर्व मी एक एक करून भाजून घेतलं आणि मिक्सरला लावून त्याची ही अशी पावडर करून घेतलेली आहे। अशी छान झालेली आहे बारीक आणि थोडेसे कण दिसतात याचे मेथीचे वगैरे, तर तेवढं चालतं। तर आता मी हे बरणीमध्ये भरून ठेवते। याच्यामध्ये तिखट, हळद पण मिक्स केलेली आहे आणि आपली हळद तशी वरणामध्ये असतेच म्हणून मी यामध्ये थोडी घातलेली आहे। हा मसाला तुम्ही करून बघा आणि खूपच छान होतो आणि केल्यानंतर मला सांगा। माझ्या चॅनलला, आईच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहायला पण असा हा आपला मसाला भरून झालेला आहे आणि मी आता हा बरणीमध्ये भरून ठेवते। हा मला मसाला 3-3.5 महिने जाईल सांबरसाठी म्हणून।